नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची। सध्या आपण आज तारीख 30 तारीख म्हणजे डिसेंबरचा दिवस आहे। आज नामांकन फॉर्म प्रक्रिया संपूर्ण वसई विरारमध्ये जोरात चालू होती। ज्या प्रकारे वसई विरार महानगरपालिकाची निवडणूक लागलेली आहे त्याची पहिला नामांकन प्रक्रिया आज सुरू झालेली। 3 वाजता टाइम होता, 3 वाजेपर्यंत सर्व पक्षांनी नामांकन भरलेलं आहे। ते आपण विचारायचा प्रयत्न केला। आता आपल्या बरोबर इकडे स्थानिक भाजपचे कार्यकर्ते आहे, पण ह्या लोकांनी भाजपमध्ये नसताना डायरेक्ट अपक्षमध्ये उमेदवारी भरलेली। कारण काय, या सर्व गोष्टीवरती आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे। 3 अपक्ष उमेदवार है, 3 तिगणकडे आपण चर्चा करणार है। आपका नाम? रमेश परिडा। कितने साल से भाजपा? मैं 12 साल से काम कर रहा हूँ। 12 साल से। और अपक्ष में फॉर्म भरना क्या होगा? सर हमको तो 12 साल से काम किया। हमको आमदार साहब ने बोला था कि आपको देगा टिकट, कौन से आमदार साहब? राजन नाइक जी। हाँ। टिकट देगा, टेंशन मत लो। 12 साल काम करने का बाद में जो नया चेहरा आया, अभी जो आया वो नहीं, किसको 6 महीना हुआ, किसको 1 साल हुआ, अभी सबको टिकट दे दिया। हम लोग गया था उनका ऑफिस में, तो केलिस्कर साहब था, वो बोला हमको 2 दिन टाइम दो, हमको जो बताते हैं नहीं बताया। तो आज हम लोग आएगी मजबूरी में ऑफिस में भरना पड़ा। अरे सिर्फ टिकट ही नहीं मिला, इसके लिए आपने अपक्ष फॉर्म भर दिया? सर टिकट तो हमको चाहिए ना, 12 साल काम किया, इतना मेहनत किया। ऐसा क्या काम किया 12 साल में? सर हम लोग आप टिकट की दावेदारी कर रहे हो? 12 साल से आप किसको भी पूछिए, विरार में किसी को भी पूछिए, वो बोलेगा कि परिडा काम ही किया, वोटर आईडी किया, हर एक चीज का काम करके दिया पार्टी की। विकास काम क्या क्या किया आपके पार्टी ने? जब 12 साल आप जब सत्ता में नहीं थे, अभी फिलहाल 1.5 साल से सत्ता में आए, हाँ, तो उस 1.5 साल में क्या परिवर्तन और उसके पहले क्या नहीं किया? सर 1.5 साल अभी तो आया अपना बीजेपी, राजन नाइक जी अभी आया, अभी बोलता है कि काम सब प्रोसीजर में, अभी धीरे धीरे हो रहा है काम, अभी धीरे धीरे हो रहा है, पर आप लोग को हटा दिया। हम लोग को हटा दिया। हम लोक बघितलं, ज्या लोकांनी 12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी काम केला त्या लोकांना यावेळी निवडणुकीच्या वेळी त्यांना पाठीमागे केलं। अजून लोक आपण त्यांच्याकडे चर्चा करणार आहे। आपलं नाव काय? राकेश मिस्त्री। आपण पण अपक्ष फॉर्म भरलाय? हो, काय कारण होतं? म्हणजे आज ज्या प्रकारे यांनी सांगितलं, मला 12 तर जास्त काम वर्ष करणार नाही झाली आहे, 1 वर्षच झालेलं आहे। पण नवीन चेहऱ्यांना 6 महिन्यावाल्यांना पण जर दिले तर म्हणून मी पण फॉर्म भरला की मी पण कार्यकर्ता आहे, मला पण काम करण्याची इच्छा आहे आणि काम पण केलेलं आहे, नाही असं नाही। आम्ही वोटर आयडी वगैरे सगळं लावलंय, पण आमच्या एरियामध्ये इतर पार्टीचा भरपूर म्हणजे प्रभाव होता, पण तो कमी करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला आणि कुठली इतर पार्टी? इतर पार्टी म्हणजे भरपूर आहेत, बहुजन विकास आघाडी वगैरे यांचा प्रभाव जास्त आहे। पण आम्ही असा प्रयत्न केला की गुजराती मारवाडी ही लोकसंख्या तिकडे जास्त आहे, त्यामुळे असा प्रयत्न केला की आपण भाजपाचा तिकडे चिन्ह आपण दाखवू आणि सर्व लोकांना त्या बाजूला त्या पार्टीकडे वळवू, असा माझा निष्कर्ष होता। आणि मी केलं पण तसं 1 वर्षात केलं, पण तरी पण मला तिकीट दिलं नाही। पण जे नवीन आलेले आहेत म्हणजे 6 महिने वर्षभर तर जाऊ, कोण आले? जे बहुजन मधून आले ते? बहुजन मधून आलेले आहे किंवा बाहेरून पण त्यांनी घेतलेले आहेत लोक, जी नवीन आलेली आहे म्हणजे 15 दिवस पण झाले नसेल अशा लोकांना पण ज्यांच्यावर त्यांनी आपण तिकीट दिलंय। आरोप करायचे, ज्यांच्याबद्दल काम करायचे, आणि तेच आपल्या विकासाचं पक्षात. जर म्हटलं ना तर विकास नाही ही पार्टी करत ना ती पार्टी, म्हणून आम्ही उमेदवार असे उभे राहिले की आपण काम करू, प्रयत्न करू, लोकांचा राहणीमान मोठं करू, त्यांच्या सुख सुविधा ज्या इकडे चालल्या, रस्ते म्हणजे खराब आपली आहे, भाजपा पाण्याचं पण आहे। विकास काही नाही केला? नाही, भाजपा विकास करते ना, पण सध्या ती कागदावर आहे। पण जेव्हा कागदावर आहे. महानगरपालिका जेव्हा येईल, ती जर बीजेपीच्या सत्ता हातात आली तर आपण त्याच्या विकासावरती आणखीन जोर देऊन त्याचा जो स्पीड आहे किंवा एवढे वर्ष झाले जे काम झालेलं नाहीये ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला असता, पण त्यांना ते नको आहे आणि आम्हाला त्याच्यामुळे त्यांनी बाजूला डावललेलं आहे। बाजूला डावलेलं आहे, कारण की ज्या प्रकारे विकासाचे कामं फक्त कागदपत्रावरतीच प्रलंबित होते, पूर्णपणे झाले नाहीये। अजून आपल्याकडे मंजिरी पांड्या बोलले, त्यांची ओळखची गरज नाहीये। गेले अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सक्रिय म्हणून काम केला, निष्ठावान म्हणून काम केला, विरोधकांनी लढाई पण लढली आणि भारतीय जनता पार्टीचा कमळ प्रत्येक घरात पोहोचण्यासाठी त्यांनी धावले। मंजिरी पांडे, ज्या तुम्ही नाराज आहे, अपक्ष फॉर्म भरलाय, काय म्हणजे संपूर्ण विषय, काय कारण झालंय? मी मंजिरी पंड्या, मी 10 वर्षापासून काम करते आहे, हे तर सगळ्याच लोकांना, जसं तुम्ही पत्रकारांना माहिती आहे तसं आमच्या इकडच्या ग्लोबल सिटी म्हणा, गोकुळ टाउनशिप म्हणा, डोंगरपाडा म्हणा, म्हणजे माझा जन्मच इकडचा असल्यामुळे 46 वर्ष झाली मी विरारमध्ये राहते आहे। पण काम केल्यानंतर जेव्हा नवीन नवीन लोकांना चेहरा असताना जर नवीन लोकांना तुम्ही देत आहेत, आम्ही कामं केली, मग माझ्या जागेवरती दुसऱ्याला देण्याचं कारण तरी मला एकाने तरी सांगावं की बाबा तुझ्यामध्ये हे कमी आहे की तू ही कामं नाही केली म्हणून मी हिला दिले। माझ्यापेक्षा जास्त कामं केलेल्यांना दिलं असतं तर मला वाईट वाटलं नसतं। काय वाटतं, ज्या प्रकारे विधानसभेमध्ये अतिशय आपण धावले, घरात घरात राजन नाईक यांचा प्रचार केला, त्या राजन नाईक आता तुम्हाला बघताय का?
नाही ना, नाही बघत आहेत. म्हणून तर ही वेळ आली अपक्ष भरायची. आनंद नाही झाला, दुःखच झालं आहे. कारण कमळावरती प्रेम आहे, राहणार. म्हणजे जिंको हरो आम्ही कमळाचेच आहोत. पण विपक्ष, कारण म्हटलं जातं की चेहऱ्याची लढाई असते. तो चेहरा आमच्याकडे माझा आहे. मला लोक पसंत करतात कारण मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला, म्हणजे रात्रीच्या अपरात्री, रात्री 2 वाजता 4 वाजता फोन आला आणि त्यांच्या घरातली भांडणं झाली तरी मी धावते. पोलीस स्टेशनला आम्ही अख्खा दिवस बसतो. अशी एक तरी बाई मला दाखवा त्यांनी दिलेली आहे जी त्यांच्यासाठी धावली असेल. पण आम्ही धावतोय, आम्ही करतोय हे ना. तर मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे की ते मला नक्कीच वोट करतील आणि मला नक्कीच जिंकवतील. जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये तेव्हा मोजके कार्यकर्ता होते आणि जेव्हा आपण भारतीय जनता पार्टी निवडून आली आता हजारो प्रमाणे कार्यकर्ता वाढलेले म्हणून आपल्याला माघार घेतला. Yes, yes. कारण आपली आर्थिक स्थिती बरोबर नव्हती म्हणून आपल्याला माघार घेतला का? काम आपण सक्षम केला पण आर्थिक स्थितीमुळे आपल्याला माघार घेऊन आणि नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली का? हा, नक्कीच नक्कीच. एक तर आर्थिक स्थिती बघा, पहिली गोष्ट म्हणजे जर असं बोललं जात असेल माझ्या विरुद्ध, असं बोललं गेलं आहे की हिची आर्थिक परिस्थिती नाही आहे. माझी आर्थिक परिस्थिती नाही, ही जगजाहीर आहे ना. पण मी तुमच्याकडे मागायला आली आहे का की मला द्या? आम्ही आमच्या मुलाला, आम्ही पती पत्नी, आम्ही आमचं कमवतो आणि आम्ही आमचं खातोय. आर्थिक परिस्थितीने निवडणूक लढून जिंकता येते का? असे जर करोडो रुपयेवाले करोडो टाकून जर हे जिंकू शकले असते तर आज सगळेच लोक नेते असते. भाजप तसं नाही करत, पण इकडची लोक असं करतात आहे. ज्यांच्याकडे गाडी घोडा बंगला असेल ते जिल्हाध्यक्ष, त्या रणरागिणी. मग विवांतामध्ये आम्ही नव्हतो का? विवांतामध्ये पण आम्ही होतो. आम्ही प्रोटेक्शन केलं, आमदारांना पण प्रोटेक्शन केलं. पण त्याची कुठे गेली व्हॅल्यू? कुठे गेली? नाही केली जे आम्ही. आता ज्यांनी मारला विवांतामध्ये त्यांनाच आपण उमेदवारी दिली आणि त्यांनाच आता मोठ्या प्रमाणात पुढाकार करून त्यांनी तिकीट फायनल करण्यात आली. हा, त्याचंच दुःख आहे ना आम्हाला दुःखच त्याचं आहे ना. आम्ही आहोत, आम्ही होतो. अरे पण तुम्ही कधी होतात? जेव्हा तुमचे आमदारांना तिकीट दिलं तेव्हा तुम्ही आलायत. सानवी यंदे ही कधी आली? 1.5 वर्ष झाली. तुम्ही सांगताय ना मी RSS ची होती, माझं रक्त याचं आहे, माझं त्याचं रक्त. मग तेव्हा कुठे होतं रक्त? जेव्हा आम्ही 10 वर्ष आधी होतो तेव्हा पण तुम्ही विरारला होतात ना. मग तेव्हा का नाही आलात भाजपामध्ये? का नाही तेव्हा संघर्ष केला? जेव्हा तुम्हाला कळलं की आता मलाई खाण्याची वेळ आली आहे, ताक घुसळून झालंय आणि लोणी निघण्याची वेळ आली आहे, तेव्हा हे सगळेच आलेत. आता अपक्षमध्ये मी आणि त्या हर्षदा ताईंनी पण फॉर्म भरलेला आहे त्या डोंगरपाड्यातून. त्या बहुजन मधून पहिल्या अशा व्यक्ती होत्या ज्या बहुजन मध्ये होत्या. त्यानंतर त्या बहुजन मधून नव्हत्या, म्हणजे त्यांनी विरक्त घेतली होती राजकारणातून आणि त्यानंतर त्यांनी पहिला पक्ष प्रवेश भाजपामध्ये केला. त्यावेळेला त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला तिकीट देणार आहे आणि त्यानंतर बरेच जण आली. आता मयुरेशची बहीण काय नवीन ऐकत असतात? चेहरे ज्यांना काय कधी जनतेने त्यांना बघितलं कधी नाही. ग्लोबल सिटी काय अख्ख्या विरारने बघितलं नाहीये. अशा लोकांना पत्रकार आहात, तुम्हाला लोक ओळखतात, आम्ही सन्मान करतो तुमचा. परंतु तुम्हाला मी पत्रकारांविरुद्ध नाही, मी मयुरेश विरुद्ध नाहीये, मी पक्षाविरुद्ध बोलते आहे. का? कारण त्यांना संधी द्यायला नव्हत्या. का? आमच्याकडे नव्हता ओबीसी महिला, आमच्याकडे 2 होत्या. ममताताई पण आहेत, आमच्या हर्षदाताई पण आहेत. मग का नाही दिलं त्यांनी? का त्यांनी कामं नाही केली? पाणी आणण्यासाठी मदत नाही केलं? गावाच्या समस्या सोडवल्या नाहीयेत का? सोडवल्या, पण त्यांना का नाही दिलं? त्याचं कारण आम्हाला द्यावं ना. आता मंजिरी पांडे कशा प्रकारे घरोघरी प्रचार करणार? भारतीय जनता पार्टीच्या लोगोवरती करणार का आपला अपक्ष म्हणून प्रचार करणार? बघा, आम्ही आमचा सिम्बॉल दिलाय, पण शेवटी काय हे निवडणूक आयोग आपल्याला सिम्बॉल देईल फायनली. पण आपली ओळख भारतीय जनता पार्टीनुच आहे. भारतीय जनता पार्टी, पण कमळ घेऊन आम्ही जाऊ नाही शकत कारण कमळ त्यांनी दुसऱ्याला दिलेलं आहे. आम्हाला जे चिन्ह देईल आम्ही प्रामाणिकपणे काम करू. लोकांना चिन्ह नाही पाहिजे ना. चेहऱ्याची लढाई आहे, ओळखीची लढाई नाही आहे. वरतून फोन केले म्हणून तुम्ही जर दिलं असेल, दबावावर दिलं असेल तर आम्ही प्रत्येक वेळेला विचारलं. जिल्हाध्यक्ष सांगतात माझ्या हातात काय नाही, अध्यक्ष सांगतात, आमदार सांगतात माझ्या हातात काय नाही, खासदार सांगतात माझ्या हातात काय नाही, निवडणुकासाठी प्रमुख आले ते सांगतात माझ्या हातात काय नाही. मग सिलेक्ट कुठून केले? वरतून केले? कुठून केले? खरं सांगा, 1 वर्षात आता परिवर्तन झालेलं आहे. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विकास झाला का वसई विरारमध्ये? बघा, विकास झालाय. आमदार काम करतात, नारळ फोडतात, जे पहिलं पण झालंय, आता पण होत आणि होत राहणार आहे कारण ती त्यांची फक्त नारळ जबाबदारी आहे. नाही, आता जे ज्यांनी टेंडर घेतले त्याचं काम सुरू आहे. रस्त्याचं पण काम झालंय, पॅच वर्किंग झालं, सगळं झालं, ते त्यांच्या हिशोबाने करतात. पण ही लढाई आहे, ही कोणाची आहे? नगरसेवकांची आहे. आमदारांनी काम केल्यावरती नगरसेवक निवडून येतो का? नाहीये. त्याच्यासाठी नगरसेवकच पाहिजे जो सामान्य जनतेचा. मी एक सामान्य घराची मुलगी आहे आणि सामान्य जनतेसाठी मी धावून जाणार आहे. सामान्य जनतेचा काही व्हॅल्यू नाहीये भारतीय जनता पार्टी. नाही, मी ते सांगू नाही शकत. त्यांनी ते घेतलं असेल तर ठीक आहे, पण नाही घेतलं. मी माझं बोलते की मला लोकांसाठी करायचंय. लोक माझ्यावर प्रेम करतील, मला जिंकवतील, तर मी त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध आहे.
धन्यवाद. ज्या प्रकारे मंजिरी पांडे यांनी सांगितलंय का मी एक सामान्य घरातली महिला आहे, ज्या प्रकारे 12 वर्ष आपले पक्षाला दिले, निष्ठावान म्हणून काम केला, सर्व संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा लोगो घरात घरात पोहोचवला. पण आता भारतीय जनताने एंड निवडणुकीच्या वेळी काय केला, त्यांना उमेदवारीच नाही दिली. उमेदवारी दिली तर दिली कोणाला, जे 6 महिने झाले, जे वर्षभर झाले, जे 1 महिने झाले, ते नवीन नवीन आलेले, ज्यांच्यावरती बहुजन विकास आघाडीचा लोगो होता, ज्यांच्यावरती भारतीय जनता पार्टी आरोप करत होती का भ्रष्टाचारी होते, 35 वर्ष त्यांनी साम्राज्य खराब केला, त्यांना इमिजिएटली पहिली उमेदवारी घोषित करण्यात आली. आता बघण्यासारखं असेल भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण पदाधिकारी नाराज आहे, ज्यांना तिकीट नाही भेटली, ज्या कार्यकर्त्यांना कुठे ना कुठे डायव्हर्ट करण्यात आलं, ते आता एंड निवडणुकीच्या वेळी कशा प्रकारे प्रचार करणार आणि भारतीय जनता पार्टीचा लोगो कुठे ना कुठे खालती होणार, पहिला क्रमांक दिसणार, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.